दुर्गम आणि डोंगराळ भागातही जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावरती शेतीत यश मिळवता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे पोलादपूर तालुक्यातील दाभिळ गावचे प्रगतशील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे। पाण्याची टंचाई, उंच सगल भूभाग आणि कठीण हवामान अशा अनेक अडचणींवरती मात करत त्यांनी स्वतःची आंबा बाग यशस्वीपणे फुलवली आहे। याशिवाय फणस, चिकू, नारळ, सुपारी, जांभूळ आणि कोकम यांसारख्या फळझाडांचाही त्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे। कुटुंबियांच्या सहकार्याने उभा केलेला हा शेती प्रयोग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून डोंगराळ भागातही शेती फुलवता येते हे मोरे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। माझे वडील बोलायचे, मी हे करून ठेवतोय। का करून ठेवतोय की उद्या ही मुलं जी मुंबईला जातात ती गावाला येत नाहीत। त्यांनी गावाला येण्यासाठी माझ्या वडिलांनी शेती केली आणि ते नसल्यामुळे मला त्यांच्या पश्चात त्यांनी ठेवले ते राखण्यासाठी मला शेवटी गावी यावं लागलं। माझ्या वडिलांचं मला भरपूर सहकार्य होतं आणि आईचं पण आहे। आई आणि दोघंच इथं असतो, मुलं मिसेस एक मुंबईला असतात। आणि खरं सांगायचं म्हटलं मध्ये लोक म्हणतात इथे काही पिकत नाही, तर मी म्हणतो नाही, इथे सर्व पिकणं करणारा पाहिजे, केलं तर सर्व होईल। आणि नाही म्हटलं तर लोकांना मी सांगतो आंबे लावा, फणस लावा, तर नाही वांदरांचा त्रास आहे, माकडांचा। बोललो तुम्ही लावा तर पहिले, लावलात तर पुढे वांदरांचा प्रश्न आला तो नंतर आला, डुकरांचा आला तो नंतर आला, लावून तर बघा। तर लोकांनी आता 5 वर्ष आलं मी इथे गावाला आहे। 5 वर्षापासून लोकांनी जवळजवळ आता 10-12 लोकांनी लावलेले आहेत आणि ती सक्सेसफुल झालेली आहेत। गेल्या वर्षीच मी सफरचंदची लागवड केली आहे। ती जर पुढे फळाला आली आणि जे सक्सेसफुल झालं तर आपण पुढं त्याचा पण प्रयोग करत राहू। आणि दुसरं म्हटलं म्हणजे इथे पाण्याचा आमच्या डोंगर भागामध्ये पाण्याचा एवढा त्रास आहे की पाणीच बिलकुल भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट मी जामची पण प्रयोग केलेला आहे, जांभळाचा प्रयोग केलेला आहे, बैट्या केळींचा प्रयोग केला आहे, पपईंचा प्रयोग केलेला आहे। आणि ह्या माझ्या घरातल्या सर्वांची मला साथ असल्यामुळे आणि वडिलांच्या पुण्यामुळे माझं इथे चाललंय। कोणताही थेट पाण्याचा स्रोत नसताना सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरून झऱ्याचे पाणी पाईपद्वारे आणत त्यांनी झाडांना जीवन दिलं। आज त्यांच्या बागेत सुमारे 80 आंब्यांची झाडं दिमाखात उभी आहेत। यासोबतच फणस, चिकू, नारळ, सुपारी, जांभूळ आणि कोकम यांसारख्या फळझाडांची लागवड देखील त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे सफरचंदांच्या झाडांचा प्रयोगही त्यांनी सुरू केला असून तो यशस्वी झाल्यास या भागासाठी नवा आदर्श ठरू शकतो। कुटुंबियांच्या सहकार्याने आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेला हा प्रयोग आज दरवर्षी 5 ते 6 टन आंब्यांचं उत्पादन देत आहे। आपण सध्या विठ्ठल मोरे राहणार दाभिळ यांच्या क्षेत्रावर उपस्थित आहे। या शेतकऱ्याबद्दल जितकं बोलावं इतकं कमी आहे। एक कृषीरत्न म्हणून यांनी क्षेत्रावर वेगवेगळे आंब्यांचे वेगवेगळे कलम करून स्वतःची बाग तयार केलेली आहे। यामध्ये त्यांनी फणस असेल, वेगवेगळे मसाले पिकं असतील यांची लागवड इथं केलेली आहे। वडिलांनी 25-30 वर्षांपूर्वी लावलेली आंब्यांची झाडं जवळपास 60 ते 70 आंब्यांची झाडं यांची आहेत। ते जवळपास दरवर्षी 4 ते 5 टन आंब्याचं उत्पन्न घेतात। कृषी विभागातर्फे यांना MRGS फळबाग लागवडमधून आंबा लागवड असेल, फणस लागवड असेल, तसेच महाडीबीटी कृषी यांत्रिकरणमधून यांना छोटासा पॉवर विडर त्यासाठी अनुदान देण्यात आलेलं आहे। या शेतकऱ्याबद्दल सांगायचं म्हणजे हे वेगवेगळे प्रयोग करून यांनी शेती फुलवलेली आहे। स्वतः कलम करतात, कुठलंही मार्गदर्शन न घेता स्वतः त्यांनी वेगवेगळे कलम इथं तयार केलेले आहेत, हे आपल्याला बघायला मिळतात। मोरे यांची ही यशोगाथा परिसरात प्रेरणादायी ठरत असून डोंगराळ भागातही शेतीत नवे प्रयोग करून यश मिळवता येतं हे त्यांनी सिद्ध केलंय। रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून पोलादपूर तालुक्याची ओळख असून पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असा तालुका आहे। पोलादपूर तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून दाभिळ गावाची ओळख असून पोलादपूर तालुक्यातील हे दाभिळ गाव डोंगर माथ्यावर वसलेले आहे। मात्र येथील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे मागील काही वर्षांपासून आंब्याची चांगली प्रकारे शेती करत आहेत। येथील प्रगतील शेतकरी यांनी त्यांचे आंबा बाग चांगल्या प्रकारे फुलवले असून विठ्ठल तात्या मोरे यांच्या वडिलांनी लावलेले आंबे हे आता चांगल्या प्रकारे तयार झालेले असून त्या आंब्याची निगा राखून ते व्यवस्थितपणे त्यांनी त्या आंब्याचे पालन केलेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याला फळे धरलेले असून तीव्र उतार, पाणी टंचाई असताना देखील त्यांनी हे आंब्याची झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतलेली आहे। जवळपास 5 ते 6 टन आंबा दरवर्षी ते विक्रीसाठी काढत असतात। पोलादपूर, महाबळेश्वर त्याचबरोबर मुंबई, पुणे या ठिकाणी हा आंबा विक्रीसाठी जातो। या ठिकाणी कोकम, सुपारी, जामून त्याचबरोबर इतर फळझाडे देखील त्यांनी यशस्वीपणे लावलेली आहेत।
त्यांनी सफरचंदाचे झाड देखील लावलेले असून सफरचंदाचे झाड जर यशस्वीपणे तयार झाले तर सफरचंदाची शेती देखील करण्याचा त्यांचा मानस आहे. या ठिकाणी जिद्दीने व मोठ्या चिकाटीने ते शेती करत असून तीव्र उतारावर असलेली झाडे बिना पाण्याची असताना देखील त्यांनी झऱ्याचे पाणी टाकीमध्ये स्टॉक करून थोडे झाडांना पाणी घालून ही आंब्याची बाग चांगल्या प्रकारे टिकवून ठेवलेली आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी फळे धरत असून संपूर्ण परिवार हा त्यांचा या शेतीकडे काम करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे करावे तेवढे कौतुक चांगले आहे. तसेच पोलादपूर तालुक्यामधील या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे. देवेंद्र दरेकर, रायगड.